नाट्यखैरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। काल आपला पहिला शो झाला 1-0 बाजीरावचा। आज हा आपला दुसरा शो। तर आपण बॅक स्टेजला जाऊन सगळ्या कलाकारांना भेटूयात, बघूयात तयारी कशी चालली आहे। चला तर मग भेटूयात आपल्या सगळ्या कलाकारांना ग्रीन रूम मध्ये। चलो पहिले भेटूयात आजच्या दिग्दर्शकाला आणि नाटककार आणि दंडवते साहेबांना। या हे आहेत आपले दिग्दर्शक साहेब। आजच्या होते नितीश चव्हाण। हे आहेत आजचे नाटककार शैलेश। आजच्या शोचा वसंत संकेत आणि दंडवते साहेब। माझं नाव भगवंत पांडुरंग दंडवते। आपले अप्पाराव म्हणतात आम्हाला। 1-0 बाजीराव। सिद्धार्थ सर डायलॉग पहिले नव्हे, दुसरे नव्हे आणि पेशवाई नव्हे, आम्ही फक्त 1-0 बाजीराव। आजचे आपले सख्या। आता आपण जाऊयात ग्रीन रूम मध्ये गर्ल्सच्या। भेटूयात आजच्या गौरीला। महत्वाची नोटीस म्हणजे कालची गौरी मी होते, श्वेता खरात। आजच्या गौरीला भेटूयात। या गौरी। अरे कुणाला भेटलो आपण? अप्पारावांचे मुनी। सर एक डायलॉग होऊन जाऊ देत। शंकरा शंकरा। आता भेटूयात गौरीला। आपण आलो आहोत गर्ल्सच्या मेकअप मध्ये। आजच्या गौरी आहेत आपल्या रवीना मॅम। नाटकाच्या मेन टीम्स असतात साऊंड टीम आणि लाईट टीम। तर भेटूया पहिले साऊंड टीमला। समर अँड श्रेयस, बोथ ऑफ यू से हाय। सेकंड टीम आहे लाईट टीम। तर लाईट काकांना भेटूया। हाय। एक मिनिट। डायरेक्टर ऑफ द नाटक मीट किरण सर, से हाय। हाय सर, तुमचं नाटक आता स्टेजवरती उतरतंय, तुम्हाला कसं फिलिंग होत आहे? मला खूप चांगलं वाटतंय की माझे सगळे आर्टिस्ट खूप चांगलं काम करतायत आणि लोक त्याच्यावरती खूप खुश आहेत। माझी टेक्निकल जी टीम आहे ती पण टीम माझी खूप चांगली आहे, त्यामुळे मजा येते। कालचं नाटक मी स्वतः खूप एन्जॉय केलं ना। आजचा शो मी बघायचे फार इच्छुक आहे, मला बघायचं आहे आज कसं होतंय ते। ओके, ठीक आहे, थँक्यू। चलो रेडी? ओके। हाँ, थर्ड बेल। चलो थर्ड बेल। ओके ना सर? हाँ।
खळ्यात राहिला बिबट्या वाव वाव माझ्या रातची येळ होती का पोटातल्या गोधनाला त्याचा वास आला आणि लागले ते शेण टाकायला घरदार झालं खूप रागात का खळ्यातल्या कुत्र्याने एकदाच ठाक केलं म्हटलं झालंय काय राहिलो उभ्या दोघं अरे हा तर आमचा दोस्त आहे घरातनं बंदूक आणेपर्यंत थांबणार काय म्हटले उतरलो खाण्यात आणि घातला दोस्ताच्या दाढीखाली काढले ओढ्यांची बाहेरचा आसमानीच्या पाकळी नाटक लवकर सुरू करा आणि बाकीचं जाऊ दे खड्डे आहेत काय थिएटर लागला बी ना या नाटकामध्ये प्रत्येक पात्राला संधी मिळालेली आहे आणि प्रत्येक पात्राने आपल्या 100% काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी खूप छान झालेलं नाटक आम्ही काल पहिला भाग म्हणजे पहिला तुमचा प्रयोग पाहिला तर थोडंसं आम्हाला लिंक थोडी कमी लागली पण आज पाहिल्यानंतर अशी जाणीव झाली की ही जी मुलं आहेत आजची तरुण पिढी आहे ती कुठेही कमी नाही आहे म्हणजे काल जी पात्र होती तर ती पात्र आज बदलली तरीसुद्धा बदलल्यानंतर सुद्धा त्यांच्यात आम्हाला त्यांच्या ॲक्टिंगमध्ये किंवा डायलॉगमध्ये म्हणजे त्यांचं पाठांतर जबरदस्त आहे या नाटकामुळं मुलांना वेगळा धडा एक शून्य बाजीराव 1-0 काय बाजीराव काय त्यातला फरक लोकांना समजत नाही लोक असे गाडी चालली असं कुठं होत नाही आणि नाटकामध्ये त्या बाजीराव झाला आहे कोणी माहिती बाजीरावचा बाकी अपरावचं काम नसतं शेवटी बाजीरावला मारावं लागतं तेव्हा त्या शून्याची किंमत कळते आणि आजच्या प्रयोगावरून एवढं निश्चित आहे की आपला सातारा जिल्हा जो आहे महाराष्ट्रात असू दे किंवा भारतात असू दे किंवा जगात असू दे जसे ललिता बाबांना नाव केलेलं आहे 100% श्वेता खरात तर नाव करणारच आणि आपला 1-0 बाजीराव हा सुद्धा एक नंबर होणार आहे ह्यात अपरावची भूमिका विठ्ठलची भूमिका इतर कलाकारांची भूमिका फार छान आहे आणि याबद्दल मला अभिमान वाटतो ह्यातनं मुलं चांगली घडून जातात आणि तुम्ही तुमचे जे प्रयत्न आहेत ते असेच चालू राहू द्या आणि प्रत्येकाला अगदी संधी मिळाली किरण पवार सरांनी स्टेज दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यातनं नवीन कलाकार निर्माण होतील आणि खरोखरच इतकं छान नाटक होईल ह्या नाटकांचं नाटक एवढं छान होईल की आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल की लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा बरं का की कला काय असते दाखवणं हे जसं नटसम्राट नाना पाटेकर दाखवतात त्याप्रमाणे ह्या मुलांनी सुद्धा स्वतःला नटसम्राट समजावं आणि तसं काम करावं अशी माझी इच्छा आहे मात्र सगळी चांगली असं मुलं आहेत आणि ॲक्टिंग कमी पडली असं वाटतं मी एक पालक म्हणून त्यांना सगळ्यांना शुभाशीर्वाद देते त्यांनी अशीच प्रगती करावी आपल्या सातारा जिल्ह्याची ही जी परंपरा आहे अभिनयाची किंवा नाट्यप्रयोगाची ही अशीच चालू ठेवावी आणि त्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा